तर आज आपण हिरव्या मसाल्यातलं वांग करणार आहे. आमच्यामध्ये कालवण बोलतात. ठीक आहे. त्यासाठी तुम्हाला काय काय लागणार आहे? हिरव्या मसाल्यातलं कालवण, कांदा. ठीक आहे, मी आता रेसिपी म्हणजे व्हिडिओ बनवायला चालू केला आहे. कांदा ठीक आहे, तो फ्राय करायचा आहे. त्याच्यानंतर मिरची, हिरवी मिरची, लसूण, अद्रक. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर हे खोबरं, ही कोथिंबीर आणि हे आपले वांगे. ओके. आणि हे आहे शेंगदाणे. ठीक आहे. तर हे शेंगदाणे आपण शेवटी भाजणार आहे, तेलामध्ये नाही भाजायचे. हे सर्व थोडंसं तेल टाकून आपल्याला भाजून घ्यायचंय. ओके. ही जी वांगी आहेत आपण कापून घेतलेली आहे. ठीक आहे, ही कापून घेणार आहे आता आपण. आणि त्याच्यामध्ये मीठ भरणार आहे. ओके. तर असा आपल्याला अजून हा मसाला जो आहे आपण ह्याच्यामध्ये घेतलेला आहे. कांदा, मिरची, अद्रक, लसूण. हा आपल्याला थोडंसं तेल टाकून आपल्याला फ्राय करून घ्यायचं चांगल्या प्रकारे. याच्यामध्ये सुक्कं खोबरं पण जाणार आहे. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर कोथिंबीर आणि शेंगदाणे मी जे आहेत हे शेवटी फक्त फ्राय करून घेणार. ऑलिव्ह फ्राय नाही, ड्राय फ्राय. ओके. खोबरं जे आहे, सुक्कं खोबरं हे फ्राय करायला घेतलेलं आहे. सुक्कं खोबऱ्यासाठी आपल्याला तेल टाकण्याची काही गरज नाही, बिकॉज त्याच्यातून ऑटोमॅटिकली तेल येत असतं. आपण इथे मसाला काढून घेतलेला आहे. ठीक आहे. एवढा फ्राय तुम्हाला करून घ्यायचा मसाला. ठीक आहे. आणि इथे आपण शेंगदाणे टाकलेले आहेत. आता हे पण तुम्हाला फ्राय करून घ्यायचे. आता आपण हा टोप घेतला आहे. ह्याच्यामध्ये आपल्याला 2 चम्मच तेल टाकायचे, 2 पळी. ओके. ही 1 आणि ही 2. ठीक आहे. तेल गरम झाल्यावर आपल्याला ह्याच्यात जिरे टाकायचे. बऱ्यापैकी तेल गरम झालंय. ठीक आहे. आता आपण ह्याच्यात जिरे टाकणार आहे. हे जिरे तडतडत आहेत. आता आपण थोडीशी हळद टाकूया ह्याच्यामध्ये. ठीक आहे. ओके. आणि हे जे आपण वांगी घेतली होती कापून, ठीक आहे, ह्याचे 4 भाग करायचे. ह्याच्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला काय, मीठ. ओके. आणि ही आपण अशी वांगी सोडून द्यायची एक एक करून. हाताला चटका नाही लागला पाहिजे ना, अशा प्रकारे. जिरे आणि हळद टाकली आहे. तेल, जिरे, हळद हे टाकून वांगी धुवून स्वच्छ. ठीक आहे. त्याच्या बाजूचे जे कवर आहेत ते कट करून 4 भाग करून त्याच्यामध्ये मीठ भरलेले आहे. आता हे आपण ठेवूया शिजण्यासाठी. ठीक आहे. ह्याच्यावरती आपण ठेवूया झाकण. आता हे शिजेल. ठीक आहे. आपण मगाशी जे भाजून घेतलं होतं ह्याच्यामध्ये कांदा आहे, कांदा भाजला आहे. खोबरं, सुकं खोबरं भाजलेलं आहे. ठीक आहे. अद्रक, लसूण हे पण फ्राय करून घेतले. हिरव्या मिरच्या पण फ्राय करून घेतलेल्या आहेत. आणि त्याचबरोबर हे जे आहे शेंगदाणे फ्राय करून घेतलेले आहे. हा जो आहे हा चिकन मसाला आहे. आणि हा धना पावडर आहे. आणि ही कोथिंबीर आहे. ठीक आहे. तर ही कोथिंबीर हे आपण सगळं मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेणार आहे. मसाल्यामध्ये आपण मीठ पण टाकलेलं आहे. हा. आणि वांग्यांमध्ये पण आपण मीठ भरलेलं आहे. पण जेव्हा आपण कालवण एकदम तयार होऊन मसाला वगैरे फ्राय करून तेव्हा एकदा नक्कीच चेक करायचं मीठ कमी आहे की जास्त आहे. ठीक आहे. आता हे जे आपण वाफेवरती ठेवलेलं आहेत, ठीक आहे, वांगी ते शिजून जातील. त्याला थोडासा टाईम लागेल, 5-10 मिनटं. मसाला आहे मी थोडासा थंड आणि थोडासा गरमच आहे, तो मीडियम आचेवरती केलेलं मी. ठीक आहे. तर तो आपण थोडासा गरम आणि थंड असतानाच आपण मिक्सरला वाटून घेऊ. हा मसाला वाटत आहे. माझी मम्मी पण आहे मला थोडीशी मदत करण्यासाठी. आता हे जे वांगे आहेत आपण पलटी करून घेणार आहे. आपण हिरव्या मसाल्यातली वांग्याचं कालवण करतो. हिरव्या मसाल्यातलं वांग्याचं कालवण. आता आपली ही वांगी तेलावर शिजून झालेली आहे बऱ्यापैकी.
आणि आपण हा मसाला जो आहे हिरवा झालेला आहे, ठीक आहे. ह्याच्यामध्ये आपण कोथिंबीर वगैरे टाकून ह्याच्यामध्ये मीठ आहे आणि त्याच्यामध्ये पण मीठ आहे, ठीक आहे. आता हा बारीक करून घेतला आपण मिक्सरमध्ये. आता हा आपण असं फ्राय करून घ्यायचं त्याला थोडंसं. ते तुम्हाला वाटत असेल की करपलं वगैरे काय नाही, करपलं नाही. ते जरा माझ्या किचन वाट्यावरती लाईटीचा थोडासा उजेड कमी आहे. आता जेवढं आपल्याला पाणी लागेल ना तेवढं पाणी टाकायचं, तेवढं आपल्याला रसा लागेल तेवढं. आता इथे भात तर झालेला आहे. आता इथं कालवण होते, ठीक आहे. आता हे मम्मीचे आहे आपलं पारंपरिक सगळं धुवून घ्यायचं. हे मी पण करते, ठीक आहे, कारण की खरी मजा ह्याच्यातच आहे. इथे चपात्या करायच्या आहे. आता हे पाणी मम्मी सगळं त्याच्यात टाकणार, स्वच्छ करून त्याच्यामध्ये टाकून देणार. आणि काय नाही होत, हाताची चव असते. ग्लोव्ज नाही घातले, हे नाही घातले ते बोलायचं नाही, ठीक आहे. घरातच आपण जेवण बनवतोय, घरातलाच व्यक्ती आहे, निरोगी आहे काय आहे हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, ठीक आहे. आपण बाहेर जेव्हा खातो तेव्हा आपल्याला माहीत नसतं, तर त्याच्यासाठी तर बरोबर आहे की ग्लोव्ज घालणं बरोबर आहे. कारण की बाहेरचा व्यक्ती जो बनवणार आहे त्याला कोणता आजार आहे काय आहे हे आपल्याला माहिती नसतं, तर त्या ठिकाणी बरोबर आहे. आणि तुम्ही 100 लोकांना चारता, तर त्यामुळे तिथं खाणं ग्लोव्ज घालून जो करत असेल त्यांच्याकडेच खाणं गरजेचं आहे. पण असं काय नाही, आपला विश्वास पण असणं गरजेचं आहे समोरच्या व्यक्तीकडून जेव्हा आपण खातो. आता आम्ही ह्याच्यामध्ये मीठ नाही टाकणार आहे, आता आम्ही फक्त पाणी टाकले, ओके. आता आम्ही ह्याला उकळी येऊन देणार आहे, ठीक आहे. थोडंसं पाणी त्याची उंडे झालेले आहेत, ठीक आहे. आणि हे आपलं जे वांग्याचं कालवण आहे हे उकळलेलं आहे. ह्याला एक उकळी आली आहे, अजून एक उकळी येऊन द्यायची. मग आपलं कालवण झालं. हे आपल्या कालवणाला सेकंड उकळी आलेली आहे आणि सुगंध पण भारी येत आहे, मस्त. बघा वांगी पूर्णपणे शिजलेली आहेत. आता आपण हा गॅस करूया बंद, ठीक आहे. आणि ह्याच्यावरती ठेवूया आपण झाकण. आता ह्या कालवणासोबत आपण काय काय खाल्लं पाहिजे.